येथील 1 लाख गंगाजलच्या बॉटल वाटल्या जाणार आहेत. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित. नंदुरबार शहरात प्रयागराज कुंभमेळ्यातून आणलेल्या 1 लाख गंगाजलच्या बॉटल वाटल्या जाणार आहेत. भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरात गंगाजलच्या बॉटल वाटल्या जाणार आहेत. त्याआधी 1000 जोडप्यांच्या उपस्थितीत गंगाजलची महाआरती केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील प्रत्येक घरात जाऊन गंगाजलची बॉटल वाटली जाणार आहे. प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाचा अभिषेक आणि महाआरती सोहळा 9 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता आपण आयोजित केला आहे. या सोहळ्यामध्ये आपण प्रयागराजला जे लोक जाऊ शकले नाहीत, श्रद्धा असताना, खूप इच्छा असताना काही कारणामुळे त्यांना जाता आलं नाही, म्हणून त्याच्यासाठी आपण उद्या 1001 जोडप्यांचे त्या ठिकाणी अभिषेक आणि महाआरती ठेवलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्या महाआरतीमध्ये आपण हे जोडपे बसवल्यानंतर अजून काही जोडप्यांना यावंसं वाटलं तर त्यांना पण आपण बसण्याची सोय केलेली आहे. आणि त्या ठिकाणी हे जे जोडपे आहेत यांना तिथे या त्रिवेणी संगमामधील जल आपण प्रत्येक जोडप्याला देणार आहोत. त्याच्यानंतर ते महाआरती झाल्यानंतर जे आरतीला बसणार नाहीत त्यांच्या घरी जाऊन ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांची इच्छा आहे, त्या सर्वांना आम्ही हे जल पोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा अभिषेक आणि महाआरतीचा कार्यक्रम घेतला आहे. आपल्याला माहीत आहे की प्रयागराज येथे 140 वर्षानंतर हा महाकुंभ भरला होता आणि हिंदू समाजातील लोकांची पूर्वीपासून एक निष्ठा आणि श्रद्धा राहिलेली आहे की त्या ठिकाणी अंघोळ केल्यानंतर आपल्याला पुण्य लाभतं. आणि म्हणून त्या ठिकाणी कोट्यावधी लोकांनी त्या ठिकाणी अंघोळ केताना आपण बघितलं आहेत. आणि प्रत्येकाला एक समाधान झालं आहे की मी त्रिवेणी संगमावर अंघोळ केली आणि मला पुण्य लाभलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एक सामाजिक संघटन पण त्या ठिकाणी उभं राहत आहे. कारण प्रत्येक समाजाचा माणूस त्या ठिकाणी येतो. त्याचा कुठला जातीभेद, आपला समाजभेद असं कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी जाणवलं नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी त्या कुंभमेळ्याला खूप महत्त्व आलं आहे सामाजिकदृष्ट्यासुद्धा. आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल त्या कुंभमेळ्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या देशातून श्रद्धाळू मोठ्या प्रमाणामध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांनी स्नान केलेलं आहे. आणि म्हणून आपण असं ठरवलं की ज्यांची श्रद्धा आहे, बिचाऱ्यांना काही कारणास्तव त्या ठिकाणी कुंभमेळ्याला जाता आलं नाही, आणि म्हणून त्यांचंसुद्धा जी श्रद्धा आहे, ज्या भावना आहेत, त्या भावना आपण जाणून घेऊन त्यांनासुद्धा त्याचा लाभ झाला पाहिजे, त्यांना पुण्य लाभलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आपण हा अभिषेक, महाआरती, पूजन करतो आहोत. आणि हे झाल्यानंतर त्यांना आपण जल वाटून त्यांची जी श्रद्धा आहे ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम इथे आपण घेतला आहे. हा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील सुरुवात अनुलोमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केली आहे. आता ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता सुरू राहील. नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असल्याने राजकीय नेत्यांकडून मतदारांना आपल्या बाजूकडे घेण्यासाठी अनेक उपक्रम केले जात आहेत. कुंभमेळा येथील गंगाजलच्या बॉटल आणून शहरातील प्रत्येक घरात वाटप केली जाणार आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील कुटुंबांना दिल्या जाणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.